पणज येथील संत गाडगेबाबा मंदिरात सालाबादाप्रमाणे याही वर्षी निष्काम कर्मयोगी भारताला स्वच्छतेचा संदेश देणारे श्री संत गाडगेबाबा यांच्या 67व्या पुण्यतिथी निमित्ताने 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले होते। सप्ताहात भागवताचार्य हरिभक्त पारायण किशोर महाराज कासोदा, ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचक हरिभक्त पारायण प्रशांत महाराज तायडे, संग्रामपूर यांच्या मधुर वाणीतून सप्ताह पार पडला। भजन, पूजन, कीर्तन, हरिपाठ, व्यसनमुक्ती वर विशेष कार्यक्रम, स्वच्छता अभियान, भारूड अशा प्रकारे विविध धार्मिक कार्यक्रम या सप्ताहादरम्यान पार पडले। या सप्ताहाच्या सांगता दिनानिमित्ताने 20 डिसेंबर रोजी पणज नगरीतून टाळ मृदुंगाच्या आणि गोपाला देवकीनंदन गोपालाच्या जयघोषाने भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये गावात ठिकठिकाणी महिलांनी गावातून मुख्य रोडवर ग्रामसफाई करून रांगोळ्या टाकल्या होत्या। यावेळी पणजसह परिसरातील भजनी मंडळ यांचे मिरवणुकी विशेष पोशाख, विविध प्रकारचे पथनाट्य, भारुडे, आकर्षक देखावे, बालविद्या संस्कार, भजन मंडळाच्या चिमुकल्यांनी सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले। MCA न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण। राजे दरवाजा उघड, दार उघड, बाई दार उघड। राधा माता घाबरली, राधाची फौजच उडाली। आता काय राधा माता कृष्णा म्हणाले, कृष्णा अरे माझी लाज रखो मेरी प्रभुजी, लाज रखो मेरी। देवा माझी लाज तुमच्या हातामध्ये, नाहीतर फारकत शिवाय पर्याय नाही। लवकरात लवकर माझी लाज राखा, लहान व्हा। देव म्हणाले, राधे तुमच्या गावामध्ये गोकुळामध्ये मुलं लहानाची मोठी होतात का मोठ्याची लहान होते? तुमच्या पणजमध्ये कसं काय? लहानाची मोठी होतात का मोठ्याची लहान होतात? आता हे म्हातारे कोतारे झाले बाबा, आता तुम्ही तरुण होणार का? नाही ना। आता आम्ही बी, आता आमचं जसं वय होईल तसं आम्ही मोठं होणार, पण लहान होणार नाही। देव म्हणाले, राधे मला मोठं होण्याचा मंत्र माहित होता, आता लहान होण्याचा मी विसरलो। राधा माताने म्हणाले, देवा माझी परीक्षा बघू नका, लवकर लहान हो। भगवान परमात्मा लहान झाले, दरवाजा उघडला आणि म्हणला, राधे खरं सांग तू कुणासोबत व्हॉट्सअपला चॅटिंग करत होती? राधा म्हणाली, कुठलं व्हॉट्सअप? पण काय म्हणले, अहो हा यशोदेचा मुलगा कृष्ण त्याच्यासोबत बोलत होती। हा बरंय फार गोड मुलगा आहे। त्या अनयानं फक्त देवाकडे पाहिला तेने वेदिले मन पाहिली या वेदनावी, पैसे जीवे जडोनी। असं त्या देवाकडे पाहता बरोबर अनयाही बोलला। अनया म्हणला, राधे याला रोजच घेऊन येत